आज मराठी भाषा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी भाषा कार्यक्रम हा गेली 15 वर्षापासून सुरू आहे आणि आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये हा कार्यक्रम उत्सव साजरा करत असतो। बोरिवली विधानसभा गट क्रमांक 9च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आलेला आहे। तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणणार? हे आमचे सर्व गोऱ्यातलेच हौशी कलाकार आहेत आणि आम्ही सलग हा दुसऱ्या वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही घेतोय। हे आमचे गोऱ्यातलेच कलाकार आहेत आणि मराठी भाषेची आम्ही त्यांना दरवर्षी या ठिकाणी जाण करून देत असतो। येणाऱ्या पिढीला तुम्ही काय मेसेज देणार आहे याच्यावरती? येणाऱ्या पिढीने जरी कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियमच्या शाळेतून जरी त्यांनी शिक्षण केलं तरी घरामध्ये किंवा बाहेर मित्रांमध्ये मराठी भाषेचा त्यांनी वापर केलाच पाहिजे, कारण की मराठी भाषेला प्रत्येक ठिकाणी डावललं जात आहे ही गोष्ट होता कामा नये, कारण की आपलं हे मराठी माणसांचं अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न चालू आहे म्हणून आपण मराठी भाषेचा वापर केला पाहिजे। एक अनोखा असा आपला एक कार्यक्रम आहे, म्हणजे आज जागतिक मराठी भाषा दिन तुम्ही बघत असाल तर सन्माननीय राजसाहेबांची एक संकल्पना होती की याच्या आधी जागतिक मराठी दिन सगळ्यांच्या लक्षात असायचा, पण तो सामान्य जनतेपर्यंत उत्साहाने कधी साजरा केला, त्याला एक सणासारखा जर का साजरा केला असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी आज तुम्ही बघत असाल की संपूर्ण गोराईमध्ये मराठी सदाबहार संगीताचा कार्यक्रम वॉर्ड क्रमांक 9च्या वतीने ठेवण्यात आलेला आहे। मराठी माणसाला मराठी भाषा दिनी असं प्लॅटफॉर्म उभं करून देणं ही सगळ्यात आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे। संदेश देईन की तुम्ही आज मराठी भाषा दिन बघत असाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्ही सगळीकडे साजरा करताना बघत असाल, पण या संपूर्ण याच्यामध्ये आज संपूर्ण राजकीय याचा जो चिखल झालेला आहे, म्हणजे आज तुम्ही आज बघा ना, आज मराठी भाषा दिन आहे पण कुठेही इतर पक्षांकडे ह्या भाषा दिनाकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाहीये। फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष असा आहे की जो हा दिन साजरा करतोय आणि बाकी सगळे एकमेकांचे ताशेरे ओढण्यामध्ये व्यस्त आहेत, अधिवेशनामध्ये व्यस्त आहेत। दिशा आपला भाषा जागतिक मराठी भाषा दिनाचा त्यांना पूर्णपणे विसर पडलेला दिसतोय।